आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक बहिष्कार. आंतरजातीय विवाह केल्याने ठाणे शहरात राहणाऱ्या एका जैन कुटुंबावर समाजाने सामाजिक बहिष्कार घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सदर कुटुंबाने पोलीस यंत्रणेसह सरकार दरबारी खेटे घालूनही न्याय मिळत नसल्याची माहिती ॲडव्होकेट सागर कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोहनलाल छबीलाल जैन असे या बहिष्कृत कुटुंबाच्या प्रमुखाचे नाव आहे. ते नामदेववाडी पाचपखाडी येथे वास्तव्यास असून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना गेल्या 4 महिन्यांपासून या बहिष्काराचा सामना करावा लागत आहे. ॲडव्होकेट सागर कदम आणि सोहनलाल जैन यांनी सांगितले की 2025 मध्ये बिसा नरसिंहपुरा दिगंबर जैन समाज मुंबई यांच्या वतीने श्री बिसा नरसिंहपुरा दिगंबर जैन समाज 56 वागड या ट्रस्टची स्थापना करण्यात आली. हा ट्रस्ट स्थापन करण्यामागे समाजाचे कल्याण आणि धार्मिक सांस्कृतिक चळवळ चालवणे हा उद्देश होता. मात्र या ट्रस्टचे अध्यक्ष महावीर धुलचंद टाया यांनी या उद्देशालाच हरताळ फासला आहे. ते जैन समाजामध्येच दुसऱ्या एका कास्टच्या मुलीबरोबर ठरलं 2025ला. तर त्याच्यामध्ये त्यांची जी ट्रस्ट आहे आणि समाजाचे जे मुखिया आहेत, ट्रस्टचं नाव आहे बिसा नरसिंहपुरा जैन समाज ट्रस्ट, मुंबईची आहे ती रजिस्टर. तर तिथले जे चेअरमन आहेत, महामंत्री, जे समाजाचे मोठे मोठे लोक आहेत, त्यांनी त्या सदरच्या लग्नाला विरोध केला की तुम्ही लग्न करू नका वगैरे. पण दोन्ही फॅमिलीचं पसंती असल्यामुळे त्यांनी लग्न करायचं ठरवलं. त्याच्यानंतर त्यांनी फरमान काढला की यांच्या लग्नाला कोणी जाईल तर त्यांना समाजाच्या बाहेर केलं जाईल, ह्यांना समाजाच्या बाहेर केलं जाईल, असा फरमान काढला. त्याच्यानंतर तरी सुद्धा यांनी लग्न केलं. लग्नानंतर जे लग्नाला अटेंड केलेले, जे जवळचे होते बिचारे, ज्यांना यायचं होतं, नातेवाईक होते वगैरे, त्यांनी माफी मागायला लावली आणि 11,000 रुपये 15,000 रुपये असे दंड वसूल केले त्यांच्याकडनं, कारण यांनी यांच्या समाजाच्या विरोधात जाऊन मुलाचं लग्न केलं. तर हे जे सर्व प्रकरण आहे, याच्या आधी पण हे बऱ्याच या लोक जे आहेत, ट्रस्ट आहे याच्यामधले जे ट्रस्टी आहेत, जे मुख्य आता बसलेले आहेत, या लोकांनी बऱ्याच लोकांबरोबर असं सोशल बायकॉटिंग केलेलं आहे. आणि सोशल बायकॉटिंग ऍक्ट जो आहे, महाराष्ट्र सोशल बायकॉट ऍक्ट 2016, याच्याप्रमाणे हा गुन्हा होतो. त्याला 3 वर्षाची शिक्षा आहे आणि दखलपात्र गुन्हा आहे. तर सदरची याची कल्पना यांना नसल्यामुळे यांना माहित नव्हतं काय करायचं. हे माझ्याकडे आले, त्याच्यानंतर आम्ही सदरची कंप्लेंट जी आहे, IPCची कलम एक्स्टॉर्शन आणि धमक्या दिलेल्या आहेत त्यांना, त्या संदर्भात, प्लस सोशल बायकॉट ऍक्ट 2016 प्रमाणे जी 3 वर्ष शिक्षा आहे, त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी नौपाडा पोलीस स्टेशनला तक्रार केली. परंतु नौपाडा पोलीस स्टेशनने अजूनपर्यंत या सदर प्रकरणाची FIR केलेली नाही आणि त्या लोकांनाही बोलवलं नाही, यांनाही बोलवलं नाही जबाब घेण्यासाठी. याच्यावरून त्यांच्यावरही काही प्रेशर दिसते आणि ते अशा एक प्रकारे सोशल बायकॉटिंगला नौपाडा पोलीस स्टेशनचे जे कोण आयोत ते एक प्रकारे मदत करतात, असा फिर्यादीचा आरोप आहे याच्यामध्ये. आयोग कोण आहेत त्याच्यामध्ये? आयोग जो आहेत, तपास अधिकारी कोण होते? आहेत PS आहेत, कोणते नौपाडा PS आहे, त्यांच्याकडे तपास आहे नौपाडा पोलीस स्टेशन. विचारणार. हा, नाव कोण होते? सिनियर जिथे महाजन साहेब म्हणून आहेत, हे गेलेले. आणि आयोग PSI कोणतरी होते ना, त्यांचं नाव नाही लक्षात त्यांचं. सोशल बायकॉटिंग केलेलं आहे, कोणती समाज आहे आणि कोणी बायकॉट केलं? हा जैन समाज आहे. जैन समाज पुढारलेला आहे, व्यावसायिक, आपण सर्व गोष्टी मान्य करतो. पण मुंबईमध्ये असताना अशा प्रकारच्या ज्या गोष्टी घडतात, एखाद्या फॅमिलीने लग्न करायचं ठरवलं त्यांच्या इच्छेप्रमाणे, तर त्याला विरोध करणं एकतर त्यांचे जे अधिकार आहेत कॉन्स्टिट्यूशन संविधानाने दिलेले, त्याच्यावरच मुख्यपणे घाला आहे. आणि समाजाच्या ताकदीचा असा गैरवापर करणं, आणि हे जे आहे, हे ट्रस्ट आहे, हे सगळे जे पैसे जमा करतात हे समाजाकडूनच येतो, त्यांच्यासारखीच लोक देतात, त्यांच्यावर त्याचाच बळाचा वापर करणं. आणि प्लस त्यांना एक्स्टॉर्शन म्हणजे धमक्या दिलेल्या आहेत यांच्या नातेवाईकांना, जे लग्न अटेंड केलेत, यांच्यासोबत यांना बंदी घातली, कुठल्याही कार्यक्रमाला यांना बोलवलं नाही. त्याप्रमाणे कुठलेही जी लग्न आहेत समाजाची, नातेवाईकांची वगैरे, बिचारांना जाता नाही आलं त्याच्यामुळे, घाबरून, कारण का त्यांनाही दंड लागेल आणि यांनाही हे फाईन लागेल म्हणून. नवरा आणि मुलगी दोन्ही सुद्धा एकाच जातीचे आहेत, जैन समाजाचे आहेत, म्हणजे आपल्याकडे कशाला? जैन समाजाचे आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पार्ट आहेत, याची माहिती हे देतील. एक श्वेतांबर जैन है, मुलगी श्वेतांबर जैन है, और हम दिगंबर जैन, दोनों की सहमति से, दोनों परिवार की सहमति से ही शादी हुआ है. पर हमारे जो ट्रस्ट मंडल में जो अभी नवीन कार्यकारिणी आई है, महावीर टाया अध्यक्ष है और राजेंद्र मेहता, इन दोनों ने क्या व्यक्तिगत द्वेषभाव से या कुछ भी इस प्रकार का षड्यंत्र रचा, और मतलब मेरे शादी के पहले ही 2-4 मीटिंग बुला करके इन्होंने
ऐसा ढिंडोरा पिटा कि इनकी सोनलाल की शादी में कोई जाएगा नहीं, अगर जाएगा तो उसका सामाजिक बहिष्कार किया जाए, नहीं उसमें 11,000 रुपये अर्थदंड लिया जाएगा. और मला तशी धमकी दिली ह्यांचे कपडे काढून टाकू, असं पण महाविटाळांनी त्या 16 नोव्हेंबरला जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी खुली धमकी दिली की यांच्या कुणाला निमंत्रण देऊ नको, कुणाला बोलवू नको असं. घटनास्थळ कुठलं आहे? कारण मुंबईचं कार्यालय आहे की काय? हे वेगवेगळी घटनास्थळं आहेत ही जी आहेत ना ती वेगवेगळी आहेत. फोनवर यांना त्रास झालेला आहे. नौपाडा जिथे घरी राहतात तिथे कोणी येत नाही त्यांच्या घरी. आता समाजाने पूर्ण जे मीटिंग झाल्यात ते मुंबईला झाल्यात, म्हणजे जे समाजाच्या मीटिंग होतात त्या ट्रस्टचं जे हॉल आहे तिथे होता त्या, तिथे मीटिंग झाल्यात. काही आमच्याकडे व्हॉट्सअप आता मी ओपन करतो कारण आम्हाला ते नव्हतं, कारण का अजून एव्हिडन्स मिळू शकतात म्हणून. आमच्याकडे काही व्हॉट्सअप चॅट्स आहेत, काही कॉल रेकॉर्डिंग्स आहेत, ज्याच्यावर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ह्यांना जे आहे ते समाजात घ्यायचं नाही, समाजाच्या कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारे त्यांना बोलवायचं नाही, असं आहे. सारे लोगों का बहिष्कार हुआ है, पर लोग डर के मारे इस प्रोविजन तक आए नहीं. मैंने सर के और हमारे अजीत पाटिल साहब हैं उनकी मदद से मैं यहाँ तक पहुंचा हूँ, और मेरा 21 दिसंबर को बाइकआउट हुआ है. इसके पश्चात 4 मौके मेरे समाज के मेरे रिलेशन में आए, वहां मुझे नहीं बुलाया तो गाँव वालों ने भी कहा कि ये भाई नौरे में पंचायत की मोहरे में खाने को नहीं बैठेगा, पंचायत के साथ में नहीं बैठेगा, आपको अगर बुलाना है तो घर पे बुलाइए. ऐसा एक अनुशासन समिति का मेंबर है मुकेश पंचोली करके, जो हमारे गांव का है, उसने इस प्रकार का बात बोला. उसमें अध्यक्ष की राय थी, दिनेश पंचोली करके अध्यक्ष है, उसने भी राय दी. और मेन प्रपोजल करने वाले ये महावीर टाया अध्यक्ष बिशानर समाज मुंबई है, और महामंत्री सर चिटनीस जो राजेंद्र मेहता है वो है. उसमें सहभागी बहुत सारे लोग हैं जो मैंने सर को नाम दिए.